शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये उद्या दुपारी थेट 6,000 रुपये जमा होणार आहेत. पण सगळ्यांना नाही. होय, सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता फक्त पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. 7,200 कोटींचा निधी मंजूर झाला आहे आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून आणि उद्या दुपारी 3 वाजल्यापासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण थांबा, तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का? तुमची जमीन 10 एकरापेक्षा जास्त तर नाही ना? 7/12 आणि आधार लिंकिंग पूर्ण आहे का? या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे जर तुमचा हप्ता अडकला असेल तर नेमकं काय करायचं. नमस्कार मित्रांनो, आजची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एका मोठ्या लॉटरीपेक्षा कमी नाही. होय मित्रांनो, अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हजारो रुपये जमा होणार आहेत. पण मित्रांनो, नेमके किती हजार रुपये जमा होणार आहेत, हे पैसे कधी येणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी येणार आहेत, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की सध्या शेतीचे दिवस चालू आहेत. खते, बियाणे, मशागतीची कामे आणि इतर अनेक खर्चांसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. अशातच पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरल्या आहेत. म्हणजे केंद्र सरकारच्या दोन योजना, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ह्या दोन योजना अशा आहेत जे शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरत आहेत. आणि आता सध्या हे दोन योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलेल्या आहेत. हे सर्व शेतकरी आतुरतेने ह्या हप्त्यांची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल. म्हणजे ह्या हप्त्याचा वाट पाहत आहेत शेतकरी सगळे मिळून की पुढचा हप्ता, या योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे. तर इतर काही राज्यांमध्ये 2 जानेवारी रोजीच हप्ते वितरण करण्यात आलेले होते. म्हणजे बाकी काही राज्यामध्ये फक्त 2 जानेवारीलाच हप्ते आलेले आहेत आणि आपल्याला आणखी फेब्रुवारी चालू झालेला आहे, फेब्रुवारी संपत आला आहे तरी देखील पैसे आलेले नाहीत. मात्र आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अजूनही 1 रुपया देखील मिळालेला नव्हता. शेतकरी दररोज आपली बँक खाते तपासत होते, पण आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण अतिशय मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही मोठी रक्कम नेमकी किती आहे आणि हे पैसे नक्की कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, तसेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा नंबर सर्वात आधी लागला आहे, हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी अगदी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण मित्रांनो, पैसे कधी येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार हे आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वांच्या मनात असा प्रश्न होता की पैसे कधी येणार आणि हे पैसे नक्की कोणत्या तारखेला जमा होणार. म्हणजे आणखी पैसे बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत, आपल्या राज्यामध्ये आलेले नाहीत. बाकीच्या राज्यामध्ये येऊ ना तर नाही येऊ, आपल्याला त्याशी काही घेणं नाही, परंतु आपल्या राज्यामध्ये आणखी पैसे आलेले नाहीत. तर आपल्या राज्यामध्ये पैसे कधी येणार आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य शासनाने यासाठी तब्बल 7,200 कोटी रुपयांचा महाकाय निधी मंजूर केला आहे. होय मित्रांनो, 7,200 कोटी रुपये म्हणजे कमी नाहीत. 7,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. राज्यातील जवळपास 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. एवढी मोठी रक्कम एकाच वेळी देणं हे प्रशासनासाठी मोठं आव्हान आहे, मोठं चॅलेंज आहे. परंतु मित्रांनो, एवढी मोठी रक्कम 93 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे सरकारचे एक कर्तव्य आहे आणि सरकार हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. 7,200 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी. म्हणजे तुम्हाला लवकरच पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. हे प्रशासनासाठी एक मोठं आव्हान, मोठं चॅलेंज आहे. गेले अनेक दिवस प्रशासकीय आणि तांत्रिक कारणामुळे हा पैसा अडकला होता, पण आता सर्व मार्ग मोकळे झालेले आहेत आणि पैशांचे वाटप सुरू होणार आहे. म्हणजे आधी तांत्रिक कारणामुळे पैसे अडकले होते, पण आता सर्व मार्ग जे आहेत ते रिकामे झालेले आहेत. तुमच्या खात्यामध्ये पैसे यायचे सगळे मार्ग मोकळे झालेले आहेत आणि पैशांचे वाटप सुरू होणार आहे. आणि काही ठिकाणी झालेले आहे बँक सर्व्हर अचानक खूप मोठा ताण येऊ नये म्हणून यासाठी शासनाने एक अतिशय हुशार पद्धत अवलंबवली आहे. म्हणजे जेव्हा पैसे सोडले जातील तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी, त्यावेळेस बँक खात्यावरती, बँक सर्व्हरवरती जास्त ताण येऊ नये म्हणून सरकारने काहीतरी एक नवीन मार्ग काढलेला आहे की जेणेकरून सर्व्हरला पण ताण येणार नाही आणि तुम्हाला देखील ताण येणार नाही. यासाठी शासनाने एक अतिशय हुशार पद्धत अवलंबली आहे. ही पैसे थेट एकाच वेळी न देता ते 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डीबीटीद्वारे वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता 3 वेगवेगळी पद्धती काय आहे तर पहिला टप्पा मित्रांनो, पहिला टप्पा कधी सुरू होणार, यात नेमकी किती हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे, हे पैसे कुणाला मिळणार आहेत आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना लॉटरी लागलेली आहे, हे सगळं आपण पुढे पाहणारच आहोत.
त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पैसे तर खूप मोठे येणार आहेत, पण त्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. सरकारने 2026 सालासाठी काही नवीन आणि कडक अटी लागू केल्या आहेत. आता पूर्वीसारखे सरसकट सर्वांना पैसे दिले जाणार नाहीत. केवळ जे खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनाच या हजारो रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल म्हणजे बँक खात्याला लिंक नाही, जर तुमची KYC पूर्ण नाही किंवा तुमच्या 7/12 उताऱ्याची नोंद PM किसान पोर्टलवर अचूक नसेल तर हे हजारो रुपये तुमच्या हातातून निसटू शकतात. त्यामुळे त्वरित हे सर्व अपडेट करून घ्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य दिले जाणार आहे. पण मित्रांनो, या 2026 या नवीन नियमानुसार एक अतिशय महत्त्वाची अट टाकण्यात आली आहे. ज्यामुळे काही शेतकरी अपात्र ठरू शकतात. पण ती अट कोणती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे किती येणार आहेत, किती पैसे जमा होणार आहेत, हे पैसे कधी येणार आहेत, कोणाला मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, ह्याची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. तर चला आता वळूया त्या मुख्य माहितीकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. आता आपण पाहूया की किती पैसे आणि कधी, कुठे आणि कोणाला मिळणार आहेत, किती पैसे येणार आहेत. मित्रांनो, आता मी सांगणार आहे की तुम्हाला कधी येणार आहेत पैसे, किती पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत. मित्रांनो, आता PM किसान योजनेचा 22 हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत. म्हणजेच PM किसानचे 3,000 रुपये, नमो शेतकरीचे 3,000 रुपये असे एकूण तब्बल 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे किती पैसे येणार आहेत मित्रांनो, तर PM किसान योजनेचा 22 हप्ता आणि नमोचा 8 हप्ता असे 2 हप्ते एकत्र येणार आहेत. म्हणजे PM किसानचे 3,000 रुपये 3 येणार आहेत आणि 2 याच्याला 3 येणार आहेत. तर आणि नमो शेतकरीचे 3,000 रुपये, नमोचे देखील आधी 2च येत होते, आता 3 येत आहेत. असे एकूण तब्बल 6,000 रुपये म्हणजे दोन्ही हप्त्यांचे एकत्रित मिळून 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत. आणि दुसरं म्हणजे हे पैसे कधी येणार आहेत मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हे 6,000 रुपये आजच येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, हे पैसे आजच येणार आहेत. आज जर नाहीत आले तर उद्या फिक्स येणार आहेत. मित्रांनो, 6,000 रुपये आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. दुपारी 3 वाजल्यापासून उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल. म्हणजे दुपारी 3 ते संध्याकाळी 6 आज देखील आणि उद्या देखील. आज जर नाहीत आले तर उद्या तुमच्या खात्यामध्ये दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल आणि रात्री 12 नंतर दुसरा टप्पा राबवला जाईल. मित्रांनो, तिसरं म्हणजे हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, म्हणजे पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्याचा आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती, पहिल्या टप्प्यामध्ये जालना, धुळे आणि जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि जालना जिल्हा, अंबड, भोकरदन, बदनापूर आणि घनसावली तालुक्यातील शेतकऱ्यांना आज दुपारी 3 वाजल्यापासून पैसे मिळतील. धुळे जिल्हा, शिरपूर, साक्री आणि सिंदखेडा येथील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले गेले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आज दुपारी 3 नंतर किंवा उद्या दुपारी 3 नंतर बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात होईल. उर्वरित जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने पैसे मिळतील. आणि चौथं म्हणजे हे पैसे कोणाला मिळणार आहेत मित्रांनो, तर नवी मोठी अट काय आहे, तर मित्रांनो, सरकारने आता 10 एकर जमिनीची मर्यादा घातली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाऊ शकते. म्हणजेच ज्यांची जमीन 10 एकराच्या आत आहे त्यांनाच हे 6,000 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी. आज दुपारी 3 वाजल्यापासून किंवा उद्या दुपारी 3 वाजल्यापासून तुमचे बँक खाते तपासायला सुरू करा, विसरू नका. आणि जर तुम्हाला काही अडचण आली किंवा हप्ते जमा झाला नाही तर लगेच तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील खरी माहिती भेटेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.